हाताळण्यासाठी येईल अभि दाभाडे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण थोडंसं बघूयात. डीप पॉइंट मध्ये खेळाडू आहेत, डीप बॅक्सना कव्हर मध्ये आहेत, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत, डीप लॉंग लेग मध्ये खेळाडू आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. आता बघायचं खऱ्या अर्थानं दोन्ही तगडे संघ कशा प्रकारे रणनीती आखून आलेत. गोलंदाज तयार अभि दाभाडे. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल. यावेळेस खूप चांगला चेंडू होता. जयेश सईद अनेक वेळा आपण पाहिले तर अनेक फॉर्मॅटमध्ये सध्या मग रबर बॉलचं क्रिकेट असू द्या किंवा मग टेनिस बॉलचं क्रिकेट असू द्या, एक मावळ मधला प्युअर ऑलराऊंडर आणि अनेक स्पर्धेमध्ये याचा आयकॉन आयडॉलच्या भूमिकेमध्ये आपण जयेश सईद यांना सतत बघितलेलं आहे. आज बघायचं घरच्या संघांमध्ये तो कशा प्रकारे कामगिरी करणार. जयेश तयार. यावेळेस बघायचे मैदानामध्ये दूरवरती स्ट्रोक जरूर खेळला. एक्स्ट्रा कव्हरला गॅप आहे, फार मोठी दरी आहे आणि दरी भेदणारा चेंडू आहे. आझादी चषकाला सलामी ठोकणारा खणखणीत चौकार. थँक्यू. इथे मात्र पहिलाच चेंडू डॉट जरूर आला, पण दुसऱ्या चेंडूवरती जयेशने थोडासा गिअर चेंज केलाय, गिअर शिफ्ट केलाय, हा चौकार आलाय. त्यावेळेस चप्परकट खेळण्याचा प्रयत्न जरूर इथे होता, परंतु आता मात्र बघायचे बॉलच्या रीच पर्यंत पोहोचले जयेश. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नव्हता. चेंडू डॉट इथे आलाय. धाफुले इथे स्थिर असणार आहे. 6 षटकांची मॅच. अनेक वेळा आपण पाहतो ना की अनेक वेळा सोबत खेळलेत, अनेक वेळा एकमेकांची ताकद आजमावली, अनेक वेळा एकमेकांना चारी मुंड्या चित केलंय, अनेक वेळा एकमेकांना पराभवाची धूळ चारली आहे, अनेक वेळा एकमेकांकडून सपाटून मार खाल्लाय. आज पुन्हा एकदा गाठ पडली आहे. निमित्त आहे आझादी चषक. D11 वर्सेस आपण पाहतोय स्वराज्य स्पोर्ट्स उर्स या दोन तगड्या संघांमध्ये रंगलेला सामना. मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय. अक्षय दूरवरून चेंडूला कव्हर करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा अभि दाभाडे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव यावेळेस जो केला जाईल. पुन्हा एकदा फ्लोर लेनचा बॉल. अगदी खोलवट टप्प्याचा चेंडूचा जरूर इथे वापर केला. सिंगल तरी ती घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का बघायचं. चतुराई दाखवली आहे. यस कॉल दिलाय. ओ हो हो हो. अक्षय दाभाडे यांचा जबरदस्त फेकी होती. असं म्हणतात ना की अगदी कानाला घासून गेलेली गोळी. अगदी स्टंपांच्या जवळून मात्र गेलेला चेंडू होता. धोका पत्करला होता खऱ्या अर्थाने जयेशने, परंतु नशीब बलवत्तर आहे जयेशचं. संघाचं धावफलक पुन्हा एकदा बघायचं यावेळेस 8 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना ओहो यावेळेस इनसाइड एज बघायचे धावेसाठी मात्र नकार कळवला जाईल. संघाची धावसंख्या स्थिर असेल. षटक क्रमांक संपलं जाते. इथे पहिले एक चौकार जरूर आला, परंतु फार मोठ्या धावफलक पहिल्या षटकामध्ये उभा राहू शकला नाहीये. 8 धावा धावफलकावर आहेत. एक षटकाचा खेळ इथे मात्र संपलेला आहे. आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आझादी चषक स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गेले 8 वर्ष आपण पाहिले गेले तर या स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेचे संकल्पक जर आपण पाहिले गेले तर आदरणीय संभाजीभाऊ थेऊरकर यांची संकल्पना. आणि फक्त मावळ देहरोड पुरतं मर्यादित मात्र ही आझादी चषक नाहीये, तर महाराष्ट्रभर या आझादी चषकाचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. पावसाळी रबर बॉल साठी स्पेशली मात्र ही स्पर्धा ओळखली जाते. गोलंदाज तयार. स्वतः आपण पाहतोय मनोज दाभाडे. पहिलाच बॉल. ओहो मयूर भिलारे. शूट अँड फायर. षटकार. थँक्यू डीजे. इथे पण बघते मैदानात. चला नसेल अक्षय, चला या.
आता मात्र आपण बघतोय ते षटकार आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने संघाचं धावफलक मयूर भिलारेने मात्र आपण बघतोय या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती स्वतःचं खातं या षटकाराने उघडलेलं आहे. मयूर भुलारीला देखील आपण पाहिलं तर अनेक फॉर्मॅटमध्ये ॲज अ ऑलराऊंडर म्हणून खेळताना बघितलंय. मनोज दाभाडे गोलंदाजीसाठी आले, त्यांनी पहिल्याच बॉलवरती ते मात्र षटकार खेचलाय मयूरने. राऊंड विकेट, मनोज दाभाडे तयार राहून. फुल टॉस बॉल होता. हो 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 इथे मात्र आता मात्र फिंगर रोल जरूर केले. फुल टॉस होता परंतु बॅटवरती प्रॉपर मिडल चेंडू होऊ शकलेला नाही. असं म्हणतात ना की फुलटॉस चेंडू आल्यानंतर बॅटरच्या मनामध्ये नेहमी लाडू फुटतात. हा चेंडू कुठे कुठे मारावा. 14 धावा धाफुलकावर. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवे ते लॉंग ऑफचे खेळाडू. यावेळेस आशिष दाभाडे फार दूरवरती. सिंगल तरी ते घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धाव इथे आली. या एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 15 धावा आहेत. दोन्ही संघांबद्दल जर सांगायचं झालंच तर दोन्ही संघ अनेक वेळा आपण पाहतो की पावसाळी क्रिकेट हे सरावाशिवाय नाही, किंवा पावसाळी क्रिकेट तुम्हाला पावसाळी रबर बॉलवरतीच पावसामध्ये सराव करावा लागतो. यावेळेस जयचा मोठा स्ट्रोक. उंच गेलेला चेंडू आहे, लांबी कमी आहे. अक्षय दाभाडे आहे चेंडूच्या खाली. नाईस कॉट. विकेट होणार आहे पतन. थँक्यू डीस आहे. ज्या जयेशकडून आपण पाहतोय नक्कीच फार मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या. तो जयेश इथे मैदानामध्ये बाद झालाय. प्रॉपर टायमिंग नव्हतं तिथे. उंच गेलेला बॉल होता. फिंगर रोल करण्यामध्ये मनोज दाभाडे महारत निश्चितप्रमाणे त्यांनी महारत हासिल केलेली आहे. आणि ज्याची आपण चर्चा करत होतो की पावसाळी क्रिकेट हा सरावाचा खेळ आहे, सराव इथे करावाच लागतो. परंतु दोन्ही संघांबाबतीत जर सांगा विचार केला तर दोन्ही संघ पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा मात्र फारशा खेळत नाही. आज बघायचं आहे इथे फक्त अनुभव प्रत्येकाचा महत्वाचा आहे. 15 धावा स्कोर कार्डवरती आहेत. विकेट आली. नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल इथे होतील. अक्षय अंबेकर. ओहो, अक्षयसाठी पहिलाच चेंडू होता. वेग होता या चेंडूमध्ये. बॅट आणि बॉल मध्ये कुठलंही टायमिंग नव्हतं. चेंडू इथे डॉट आलाय. धाफलक इथे स्थिर असणार आहे. एक षटकार जरूर आला. हा अनुभव सांगतो की षटकार पहिल्या बॉलवरती आला, परंतु तिथून पुढचे ज्या प्रकारचं कमबॅक मनोज दाभाडे यांचं राहिले ना ते कौतुकास्पद आहे. यावेळेस अगदी सावधरित्या खोदून काढलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने. खेळाडू आहे अभि दाभाडे. चेंडूला फील्ड करेल. कुठल्या प्रकारची आपण पाहतो. यावेळेस आता मात्र एक धाव जरूर आली. चांगलं षटक बघायला मिळालं. खूप चांगलं कमबॅक होतं मनोज दाभाडे यांचं. 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 16 धावा. एक फलंदाज बाद असताना. या ठिकाणी आपण पाहतो मयूर भिलारेने जो पहिला षटकार खेळला त्या षटकारासाठी योद्देशक सन्माननीय नागेजी सावंत यांच्या वतीने मयूर भिलारेसाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. दोन षटकं संपलेली आहेत. 16 धावा धाफुलकावरती आहेत. षटक क्रमांक आता बघायचे पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाकडे संघाचे कॅप्टन अभि दाभाडे यांच्याकडे गेलेत. समोर मात्र आता असेल अक्षय अंबेकर. अक्षयला आज मात्र निश्चितप्रमाणे खूप लवकर संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनंही मात्र अक्षयला करावं लागणार आहे आज. अभि दाभाडेचा ओरत विकेट मारा. पहिलाच बॉल होता. फुटवर्क बघायला मिळाला नाहीये. त्यानंतर आपण पाहिले गेले तर अगदी जागेवरती उभं राहून हा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न केला अक्षयने. संघाचं धावफलक आता मात्र आपण बघतोय ते स्थिर असणार आहे. 16 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. असं म्हणतात ना की जेवढे सोबत आहेत ना
छत्रपती शंभूराजांचं एक वाक्य होतं, येथील त्यांच्या सोबत आणि न येथील त्यांच्या शिवाय, परंतु लढाईला कधी माघारी फिरतायचं नाही किंवा बिना लढता कधी मागे थांबायचंय नाही. यावेळेस निश्चितप्रमाणे इनसाइड एज होती. विकेट किपर मात्र बीट होत आहेत. आकाश दाभाडे एक सिंगल रोखू शकलेले नाहीयेत. एक धाव इथे आली. एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाऊन पोहोचली. धफलकावरती 17 धावा. आज आपण पाहतोय D11 संघांमध्ये जरूर सिनियर खेळाडू नाहीयेत किंवा बरेचसे नवीन चेहरे आपल्याला आज बघायला मिळत आहेत, परंतु आहेत त्याच्यामध्ये लढायचं ही मनोज दाभाडे यांची नेहमी ती वृत्ती आहे. समोर बघायचंय मयूर भिलारे. ओहो, यावेळेस मयूर भिलारेने भिरकावलाय चेंडूला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. थँक्यू डीजे. ज्या प्रकारचा स्ट्रोक आपण पाहतो यावेळेस आता मयूर भिलारेने खेळलाय ना, फक्त आडव्या बॅटने बॅटचा स्विंग हाफ स्ट्रोक आपण म्हणूयात, तो स्ट्रोक खेळला यावेळेस मयूर भिलारेने. षटकार तर जरूर खेचलाय. षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक 23 धावा. समोर अभि दाभाडे. आता मात्र थोडासा वेग आणि मावळ तालुक्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहिले गेले तर दोन बेस्ट फिवर ऑलराऊंडरची नावं घेतली जातात ना रायझिंग स्टार मध्ये, त्यामध्ये येणारी ही दोन नावं आहेत. मयूर भिलारे, दुसऱ्या बाजूला अभि दाभाडे. आणि दोन्ही खेळाडूंचा एकमेकांच्या विरोधात डाव प्रति डाव मैदानामध्ये सुरू आहे. कुरघोडे आपण पाहतोय मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात केले जात आहेत. 23 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला जे मैदानाच्या मध्ये बघायला मिळत आहेत. संघाचं धावफलक आतापर्यंत इथे स्थिर आहे. गोलंदाज तयार. पुढे दाबी. हा चेंडू पुन्हा त्यावेळेस मोठा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक मनोज दाभाडे फार दूरवरून चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न करतील, परंतु चेंडूने उसळी घेतलीये आणि चेंडू सरळ चाललाय साइड स्क्रीन वरती. एक टप्पा घेत हा चौकार आलाय. थँक्यू. अभि दाभाडे पुण्यात तयार असतील. यावेळेस आता मात्र चौकार खेळल्या मयूर भिलारेने. मयूर हो, आता मात्र नक्कीच बॅट आणि पॅड मध्ये थोडंस अंतर होतं. इथे मात्र कुठलाही टायमिंग बघायला मिळालेलं नाहीये. संघाचं धावफलक आता स्थिर असणार आहे. 27 धावा स्कोर कार्ड वरती. तिसऱ्या षटकाचा आपण पाहतोय शेवटचा बॉल. थोडीशी आपण पाहतोय इथे मात्र मैदानाच्या मध्ये चर्चा जी केली जाते, बॅट थोडीशी तिथे मात्र बदलले जाईल. तीन षटकं संपलेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय 27 धावा धावफलकावरती आता असतील. आता बघायचे संघाचे कॅप्टन आशिष दाभाडे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. यानंतरची होणारी मॅच बापण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर आणि त्यांच्या विरोधामध्ये 11 चॅलेंजर्स देहूरोड. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. आशिष दाभाडे बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघतोय यावेळेस मैदानामध्ये तयार असतील उर्फ लाड्या. समोर मात्र अक्षय आंबेकर. पहिलाच बॉल ऑब्जेक्टच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे यावेळेस मैदानाच्या मध्ये केला जाईल आणि संघाची धावसंख्या आता मात्र अतिरिक्त धाव इथे जरूर आली.
यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, बॅटचा फेस ओपन केलाय आणि सक्सेसफुल स्ट्रोक. चेंडू मात्र सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर, एक टप्पा घेत आलेला चौकार. चौकार मैदानामध्ये आला. अगदी मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर समोर टाकलेला चेंडू होता, बॅटचा फेस ओपन केला. ओहो, आता मात्र बॉटम हँडचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू डीजे. असं म्हणतात ना, जरूर अक्षय आंबेकरला सुरुवातीला सूर गवसला नाही, परंतु आता त्याची गाडी रुळावरती आली आणि त्याच्या बॅटमधून मात्र धावा बोलू लागलेल्या आहेत. 38 धावा, 38 रन, लॉस ऑफ 1 विकेट, अशी जबाड येते राउंड द विकेट. पुन्हा एकदा फिर से एक बार ये अक्षय आंबेकर का है वार, षटकार. थँक्यू डीजे. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः जबरदस्त आक्रमण करतोय यावेळेस मैदानामध्ये अक्षय आंबेकर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आता वेगाने फ्लाय होते धावफलकावरती. 44 धावा, 44 रन. आणि 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 इथे काय, आझादी चषक 2025 मधली पहिली षटकार हॅट्रिक पूर्ण करतोय अक्षय आंबेकर. बिग हिट. थँक्यू डीजे. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलेत यावेळेस. पहिली षटकार हॅट्रिक आझादी चषकातली अक्षय आंबेकरच्या बॅट मधून आली आहे. हा विश्वास असतो ना, संघाने ज्यावेळेस तुमच्यावरती विश्वास ठेवला ना, त्या विश्वासाला साजेल असा खेळ करायचा असतो आणि अक्षयवरती जो विश्वास ठेवला ना आज टीमने, तो विश्वास दाखवलाय. ज्या प्रकारचे स्ट्रोक खेळले, 3 षटकार मात्र लागोपाठचे आलेत. पन्नास धावा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. स्वराज्य स्पोर्ट्स उर्से संघाचं इथे अर्धशतक पूर्ण होत आहे. खूप चांगली भागीदारी, खूप चांगली बॅटिंग येते. आपण पाहतोय मैदानामध्ये एका बाजूला अक्षय आंबेकर, दुसऱ्या बाजूला मयूर भिलारे. एक चांगली पार्टनरशिप. स्ट्राइक वरती पुढे एकदा अक्षय आंबेकर, आशिष वरती आक्रमण. यावेळेस फटका जरूर फसलाय. राऊंड विकेट पली गोलंदाजी करते. आता उर्दू विकेट आले. दुसऱ्या धाब्याचा इथे प्रयत्न केला जाईल. 2 धाबा इथे मैदानाच्या मध्ये घेतल्या जात आहेत. 2 धाब्याने संघाचा धावफलक 52 वरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा आशिष. हो, यावेळेस नियंत्रण नव्हतं. अगदी मैदानामध्ये पाहिले गेले तर लेगसिकच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय आणि इथे काय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त रनिंग दोन्ही खेळाडूने दाखवली. ते नो प्लस 2 अशा आताच्या 3 धावा इथे मिळणार आहेत. असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये चर्चा दोन्ही खेळाडूंमध्ये देखील वारंवार जे सुरू आहे, शांतता चौफेर पसरली आहे. कुठल्याही संघात आपण पाहतो दोन्ही संघातील डगआउट देखील शांत बसलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे एकमेकांच्या विरोधात हे कुरघोड्या केल्याशिवाय राहणार नाहीये, एकमेकांच्या विरोधात आक्रमण केल्याशिवाय राहणार नाहीये. लोअर फुल टॉस होता. यावेळेस मात्र आक्रमण डीप कॉर्नरच्या दिशेने. फार मोठी दरी आहे आणि दरी भेदणारा चेंडू आहे. हा चेंडू मात्र फ्लॅट हेड षटकार.
थँक्यू डीजे. आणि नक्कीच आपण पाहतोय आतापर्यंत एक महागड षटक अशी दाभाडे यांचं आपल्याला पाहायला मिळालं. 34 धावा या षटकामध्ये खर्च होत आहेत. टॉस आपण याच्याने करतोय बप्पण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर आणि त्यांच्या विरोधामध्ये 11 चॅलेंजर्स देहू रोड. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतो आपण टॉस साठी या. दत्तनगर संघाचे कॅप्टन आलेले आहेत. 11 चॅलेंजर देहू रोड टीमचे कॅप्टन आपणही टॉस साठी या. टॉस आपण करतोय आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी सन्माननीय कांतीलालजी पटेल साहेब आपले शुभास्ते आपण या सामन्याचा टॉस करतोय. टॉस करण्यासाठी यायचंय. थोडासा वेळ आम्ही आपण पाहतोय नक्कीच थोडासा चर्चा दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. एकमेकांच्या विरोधात मात्र आपण पाहतोय ज्या प्रकारची रणनीती आखलेली आहे. आणि मला वाटतं हे दोन्ही संघ जर आपण पाहिले गेले ना तर हे अभ्यासू संघ आहेत. उद्या आपला सामना या संघासोबत होणार आहे. या संघाच्या विरोधात आपण काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, कशी रणनीती आपली असावी, सगळं पूर्व तयारीनिशी आलेले संघ आहेत. टॉस इथे अशाने होतोय. टॉस का बॉस 11 चॅलेंजर्स देहरोड संघाने टॉस इथे जिंकलेला आहे. निर्णय मात्र अजूनही 61 धावा धाफलकावरती आहेत. मनोज दाभाडे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं षटक घेऊन राऊंड द विकेट. यावेळेस मोठा स्ट्रोक. हो इथे काय कडक बेधडक मयूर भिलारेच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. आज कयामत बॅटिंग सुरू आहे मयूर भिलारेची. 67 धावा. ओहो इथे काय पडले झोपले परंतु मयूर भिलारेने चेंडूला पाठवलाय डीप लॉंग लेगला. लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू डीजे. आजचा शॉट ऑफ द डे दाखवलाय मयूर भिलारेने. जबरदस्त स्ट्रोक. लागोपाठचे 2 षटकार आले. 73 धावा धाफलकावर. आज मात्र धावेंचा मुसळधार पाऊस पडतोय. क्रॉस बॅटी खेळण्याचा प्रयत्न केलाय. जमीन समांतर असेल. स्ट्रोक जय आहे डीप मिड विकेट मध्ये. सिंगल आली. दुसरा धावेचा देखील ते प्रयत्न होतोय. फेकी तिथे मात्र थोडीशी खराब होती. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 3 धावा इथे यशस्वीपणे मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धावांनी संघाचा धावफलक आपण बघतोय मैदानाच्या मध्ये. आता धावफलकावरती 76 धावा. 11 चेंडू मध्ये 34 वरती नॉट आउट खेळतोय अक्षय आंबेकर. 10 चेंडू मध्ये 32 बनवतोय मयूर भिलारे. खूप चांगली भागीदारी, खूप चांगली पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला जी पाहायला मिळते. 5वं षटक इथे प्रगती पथावर आहे. अक्षय आंबेकर आता मात्र स्ट्राइक वरती असेल आणि यावेळेस बघायचंय उंच गेलेला चेंडू फटका तर फसलाय. अक्षय दाभाडे आहे चेंडूच्या खाली आणि आता मात्र इथे विकेट अक्षय आंबेकरला परतावा लागणार आहे. थँक्यू डीजे. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये आकाश शिंदे. जो आता मैदानाच्या मध्ये दाखल ते होईल. स्ट्राइक वरती तयार आहे. राऊंड द विकेट पुन्हा मनोज दाभाडे. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. खेळाडू मात्र आशिष दाभाडे फार दूरवरती असेल. अक्षयने मात्र बॅकअप केले. चेंडूला इथे कव्हर केले. चेंडूची फेकी होईल. 2 धावा यावेळेस अगदी यशस्वीपणे आपण पाहतोय मैदानामध्ये घेतल्या जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलकावरती 78 धावा. 78 रन लॉस ऑफ 2 विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये
आज बदलाव करायला तयार नाहीये, परंतु इथे अगदी समोर पुढे टाकलेला चेंडू होता. स्लॉट मधला चेंडू पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. थँक्यू डीजे. षटक क्रमांक आपण पाहता वेळी 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 84 धावा. 84 रन, लॉस ऑफ 2 विकेट. आणि आता बघायचं गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण येत आहे, तो स्वतः अक्षय दाभाडे गोलंदाजीसाठी तयार आहेत. जर आपण पाहिले गेले तर शेवटचं षटक आहे. मयूर भिलारे आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 32 धावांवरती तो खेळतोय. नॉट आउट. ओहो, पहिलाच बॉल होता, फुल टॉस चेंडू होता. धावेसाठी इथे मैदानाच्या मध्ये नकार कळव जरूर तयार नव्हता मयूर भिलारे इथे. आणि धावबाच्या रूपानं आकाश शिंदे इथे परतावं लागणार आहे. इलेव्हन चॅलेंजर्स टीम आपला निर्णय कळवायचा आहे. उमेश भाई, धावफलकावरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय पुन्हा एकदा 84 धावा आहेत. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलेली तेव्हा फुल टॉस चेंडू होता. बॅटवरती 7 रन. समीर शिंदे संघाचे कॅप्टन आज आपण पाहतोय थोडेसे मात्र बॅटिंगसाठी थोडेसे मागे येत आहेत. असं म्हणतात ना की बदल ही काळाची गरज आहे. आणि जर आपल्या टीम मध्ये टॉप ऑर्डरचा खेळाडू, जर यंग खेळाडू जर मात्र फॉर्म मध्ये आहेत तर त्यांना संधी देखील देणं गरजेचं आहे. आणि तेच आज मात्र या सिनियर खेळाडूने केलंय. पुण्याचा गोलंदाज तयार अक्षय. ओहो, यावेळेस खूप चांगला बॉल होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू. आकाश जरूर चेंडूवरती आला, परंतु हिट करण्याचं धाडस मात्र त्याने केलं नाही. एक धाव अगदी लेग बाईसच्या रूपाने असेल. एका धावणे संघाची धावसंख्या आता पुढे जाते. धावफलक पुढे सरकेल. स्कोरबोर्ड वरती आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. 88 धावा. 12 चेंडूमध्ये 35 आतापर्यंत नॉट आउट खेळतोय मयूर भिलारे. त्यावेळेस बॅकफुटला गेलेत. कट केल्या बॉलला प्रवीण शिंदे बघायचंय, फार दूरवरती राहिलेत. आणि इथे मात्र चेंडू एक टप्पा घेत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. थँक्यू. 92 धावा, 92 रन. अजूनही शेवटचे 2 चेंडू मात्र ते शिल्लक आहेत. हा चेंडू यावेळेस क्रॉस द बॅट गेले. चेंडू उंच गेलेला चेंडू होता, लांबी फार कमी. शॉर्ट मिडऑन मध्ये मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ते पडतोय. 2 धाबा इथे रोखू शकलेली नाहीये. 2 धाबा इथे येता येईल. 2 धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 94 धाबा. 14 चेंडू मध्ये 41 धाब्यांची इनिंग साकारली आतापर्यंत मयूर भिलारेने. खूप चांगला आपण पाहिले गेले. एका बाजूने त्याने खिंड लढवली, एका बाजूने त्याने अगदी या खेळपट्टीला स्वतःचं घर बनवण्याचं काम मात्र यावेळेस मयूर भिलारेने केलेलं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये असतील. अक्षय आणि क्रॉस बॅट तिथे खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण बघतोय ज्यांचा आपण आतुरतेने वाट पाहत होतो.
खऱ्या अर्थानं दत्तनगर संघाचे सपोर्ट सिस्टम डी11 टीम तुम्ही जाऊ नका, आपण लगेच या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय. तर आपण खेळपट्टीवरती थांबा. स्वराज्य स्पोर्ट्स तुम्हाला विनंती, आपण एक सगळे खेळाडू घेऊन मैदानावरती खेळपट्टीवरती यायचं आहे. या स्पर्धेच्या आपण पाहिलं गेलं तर आधारस्तंभ आधारवड यंगस्टार दत्तनगर संघाचे सपोर्ट सिस्टम सन्माननीय बाप्पूअण्णा कातळे, उपाध्यक्ष चिंचवड विधानसभा संस्थापक अध्यक्ष संकल्प सोशल फाउंडेशनचे असणारे मेंबर आदरणीय बाप्पूअण्णा कातळे साहेबांचा यशस्वी शुभागमन होतोय. त्यांच्या समवेत असणारे सगळे अतिथी मान्यवर, मी सर्वांचं या आझादी चषकाचे मुख्य आयोजक सन्मानित संभाजीभाऊ थेऊरकर, उमेश नायडू, साजिदभाई तांबोळी, राजीव तोलुल सिंग रत्तू, यंगस्टार दत्तनगर या सगळ्या आमच्या आयोजकांच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो, आदरपूर्वक स्वागत करतो. यंगस्टारचे आपले सगळे सदस्यांना विनंती करतो की आपणही खेळपट्टीवरती यायचं आहे. कांतीलालजी पटेल साहेब तुम्हाला विनंती करतो आपणही या. साजिदभाई तांबोळी, त्याचबरोबर राजू सर, उमेश नायडू, स्पर्धेचे आपले असणारे आयोजक, तुम्हाला विनंती आहे की आपणही खेळपट्टीवरती यायचं. आपण या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा या ठिकाणी खऱ्या अर्थानं संपन्न करतोय. प्रमोद पोल, विनोद पोल, तुषार शिंदे, धीरज शिंदे, यंगस्टारचे सगळे सदस्य आज आपण पाहतो या स्पर्धेच्या उद्घाटनीय सोहळ्याच्या निमित्ताने प्रामुख्याने उपस्थित होत आहेत. या स्पर्धेचे असणारे आधारस्तंभ उपाध्यक्ष चिंचवड विधानसभा संस्थापक अध्यक्ष संकल्प सोशल फाउंडेशन बाप्पूअण्णा कातळे आणि सगळ्या अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न करतोय. सुरेशरावजी भिसे यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहायचंय. आज आझादी चषक आपण पाहिले गेले तर खऱ्या अर्थानं 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गेली 8 वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेचं आपण आयोजन करतोय. प्रथम क्रमांकासाठी 1,00,000 रुपयाचं प्राइज आहे, द्वितीय क्रमांकासाठी 50,000 रुपयाचं प्राइज, तृतीय क्रमांकासाठी 30,000 रुपयाचं प्राइज. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं या स्पर्धेची दखल महाराष्ट्रभर घेतली जाते. आज मावळ तालुक्यातील सगळे हे दिग्गज स्टार एकाच हाफमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बाप्पूअण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेच्या सगळ्या आयोजकांच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या लक्ष शुभेच्छा. या स्पर्धेचा उद्घाटनी सोहळा या ठिकाणी निश्चितप्रमाणे संपन्न होतोय. तर आपण या ठिकाणी निश्चितप्रमाणे दोन्ही टीम्स लाईनअप करून घ्या आणि माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचतो अशा सगळ्या भारतीयांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी राष्ट्रगीत देखील घेणार आहोत. त्यामुळे आपल्या डोक्यावरती असणाऱ्या कॅप विनंती करतो की आपल्या डोक्यावरचे कॅप काढायचे आहेत. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी आपापल्या जागेवरती उभे राहा. आपण या ठिकाणी राष्ट्रगीत घेतोय. एक साथ विश्राम, एक साथ सावधान.
विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे. सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण पाहतोय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आझादी चषक 2025 या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आजचे प्रमुख अतिथी म्हणून या स्पर्धेचे असणारे आधारस्तंभ आधारवड युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व. असं म्हणतात ना की सुख आणि दुःखामध्ये जी व्यक्ती आपल्या सोबत असते, आदरणीय बापूअण्णा कातळे उपाध्यक्ष चिंचवड विधानसभा, संस्थापक अध्यक्ष संकल्प सोशल फाउंडेशन बापूअण्णा कातळे साहेबांचं मी पुन्हा एकदा या आझादी चषकाच्या आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो. विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्यांच्या समेत असणारे ते सगळे अतिथी मान्यवर त्यांना विनंती करतो आपणही मुख्य व्यासपीठावरती या. आपलंही स्वागत आहे. तर पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. 94 धावा झालेल्या आहेत. 95 धाब्यांचं टार्गेट आता जे ठेवलेले स्वराज्य स्पोर्ट्स उर्से संघ आणि D11 संघासमोर. तर पुन्हा एकदा मी सन्माननीय बापूअण्णा कातळे साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. कांतीलाजी पटेल साहेब तुम्हाला विनंती करतो आपणही मुख्य व्यासपीठावरती या. आज स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि मी आदरणीय बापूअण्णा कातळे साहेबांना विनंती करतो की आपण या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. सगळ्या अतिथी मी विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपण बसून घ्या. यानंतर या सगळ्या खेळाडूंना आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतील सन्माननीय बापूअण्णा कातळे. मी पुन्हा एकदा अण्णांना विनंती करतो आपण या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या. आज भारताचा स्वातंत्र्य दिन, त्या निमित्ताने मोठ्या उत्साहामध्ये संभाजीभाऊ यांनी आझादी चषक वर्ष 8वे हे सालाबादप्रमाणे आपल्या भागातील खेळाडूंसाठी चालू केलेली ही टुर्नामेंट त्यांनी खरंच खूप छान आहे. त्याचं औचित्य साधून जो आपण आझादी चषक चालू केला आहे, या पुढील काळातसुद्धा हा चषक असाच चालू राहील. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देतो आणि तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी या स्पर्धेचे असणारे आधारस्तंभ सन्माननीय बापूअण्णा कातळे साहेबांचा यथोचित असा सन्मान यंगस्टार दत्तनगरचे असणारे सगळे मेंबर मी यांना विनंती करतो की अण्णांचा आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतोय. अण्णांना देखील विनंती करतो की अण्णा आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. यंगस्टरचे असणारे सगळे खेळाडू विनंती करतो आपण सगळ्यांनी या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते सन्माननीय बापूअण्णा कातळे खऱ्या अर्थानं यंगस्टार दत्तनगर संघाचे असणारे आधारस्तंभ आधारवड सपोर्ट सिस्टम म्हणून मात्र ज्या व्यक्तीकडे आम्ही पाहतो, युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे सन्माननीय बापूअण्णा कातळे आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित असा हा सन्मान होतोय. मनापासून धन्यवाद अण्णा. असंच प्रेम, असा सपोर्ट, असाच आधार युवकांच्या पाठीशी तुम्ही कायम ठेवाल. तर मॅच आपण या ठिकाणी सुरू करतोय.
तर मॅचकडे जाऊयात आपण. आता मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. एकंदरीत 94 झालेले आहेत, 95 बनवायचे आहेत आणि या 95 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल इथे होती. एका बाजूला असेल अभि दाभाडे, दुसऱ्या बाजूला आशिष दाभाडे आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी जयेश सईद, जो आता गोलंदाजीसाठी पहिले षटक घेऊन आलेला आहे. पुढे गोलंदाज तयार. हा चेंडू यावेळेस क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक बघायचं इथे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे तैनात आणि तिथे मात्र चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत एक सिंगल आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 चॅलेंजर्स देवरूड संघाने यानंतरची जी मॅच आहे टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते बापण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर संघाला. बोला तयार. जयेश स्ट्राईक वरती असेल. आशिष दाभाडे यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून तर काढलाय आणि तिथे मात्र वाह, समीर शिंदे यांचे मात्र थोडीशी पडझड जरूर होती, परंतु 2 धावा इथे रोखू शकलेले नाहीये. 2 धावा इथे आल्या आणि या 2 धाव्याने संघाचं धावफलक आता मात्र पुढे जाईल. धावफलकावरती 3 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आजच्या दिवसातील आझादी चषकातील आपण पाहतोय सर्वाधिक धावा मात्र स्वराज्य स्पोर्ट्स उर्से संघाने मात्र ज्या बनवलेल्या आहेत. जयेश पुढे तयार असेल. हो यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला आशिष दाभाडेने. प्रॉपर टायमिंग यावेळेस बघायला मिळालेलं नाहीये. संघाचं धावफलक इथे आपण बघतोय ते स्थिर असणार आहे. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले. जयेश सईद आपण सातत्याने आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे हा सरावामध्ये असणारा खेळाडू आहे. नेहमीच आपण पाहिले गेले तर असं म्हणतात ना की सराव हा माणसाला बळकट बनवतो. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचं आहे. शरीराचा आणि वेध घेणारा चेंडू होता. सिंगल आली. दुसऱ्या धाव्याचे ते प्रयत्न आहे. 2 धावा इथे मैदानामध्ये घेतल्या जातील. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणाऱ्या धावफलकावरती 5 धावा. धावफलक आता मैदानामध्ये पुन्हा बघायचे 5 धावा ज्या स्कोर कार्डवरती आहेत. एकूण 95 धाव्यांचा पाठलाग जो मैदानाच्या मध्ये सुरू झालेला आहे. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा स्थगिती खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू पण पाहतोय खूप वेगाने, अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने चेंडू शरीराच्या दिशेने आला. सिंगल इथे घेतली जाईल. 1 धाव आहे. षटक क्रमांक संपलं जाईल ते पहिलं 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6 धावा आहेत. D11 कोटेश्वरवाडी संघाची 30 चेंडूचा खेळ आहे. 89 अजून बनवायचे आहेत आणि या धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार हे ऐकण्यासाठी पुढे जाऊयाच. एक बहारदार आवाज आणि हिंदी समालोचक म्हणून सध्या आपण त्यांच्याकडे पाहतो. सन्माननीय आमचे आनंदजी चव्हाण सरांकडे. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद सुमित सोनवने. एक मावल का एक मधुर आवाज़ सुमित सोनवने सर आप सुन रहे थे इसके पहले. और अब मैच की तरफ चलते हैं. एक बेहतरीन मैच चल रहा है जिसमें D11 वर्सेस स्वराज उर्से. इस बीच अंपायर का इशारा वाइट बॉल. पहले बैटिंग करते हुए यहाँ पर उर्से की टीम ने एक ज़बरदस्त यहाँ पर टारगेट खड़ा किया. 94 रन का यहाँ पर टारगेट है. 95 का यहाँ पर पीछा करती हुई D11 की टीम. स्ट्राइक एंड पर आशीष, नॉन स्ट्राइक पर आशीष. अभी इस बार पटकी हुई गेंद ऑप्शन के बाहर, खिलाड़ी गेंद के नीचे. समीर क्या इस गेंद को लपकेंगे हवा में और ये सीधे हाथ में जाती हुई गेंद और पहला विकेट का पतंग यहां पर आशीष के रूप में.
शुक्रिया डीजे। इस बीच पहला विकेट का पतंग होता हुआ आशीष को यहाँ पर पवेलियन जाना होगा और अच्छी को यहाँ पर बड़ा स्ट्रोक खेलने नहीं मिला आशीष के द्वारा। उसके बाद अगले बैट्समैन आकाश धबाड़े, इनसे काफ़ी उम्मीद है अभी। और आकाश एक बड़े हिटर है अपने टीम के लिए, ज़्यादा से ज़्यादा रन बटोरते हैं और लंबे चौड़े हिट लगाने के लिए दोनों ही खिलाड़ी मावल में प्रसिद्ध है। और उतने ही एक्सपीरियंस और तजुर्बे भरे गेंदबाज दिनेश मालपोटे और विकेट कीपर के पीछे खड़े हुए इस खेल के शतरंज के खिलाड़ी बाड़ा धामनकर। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट दिनेश आकाश के लिए। ये देखिए आते ही पहले यहाँ पर बल्ला घुमाया, स्ट्रीकर पे लगी गेंद जरूर, लेकिन वहाँ पर खिलाड़ी मौजूद यंगस्टर मयूर, केवल एक ही रन मिलेगा। और अब अपना छोर बदला यहाँ पर आकाश धाबाड़े ने और अब स्ट्राइक पर अभी। क्रिकेट पर जितने ही दर्शक इस टूर्नामेंट को देख रहे हैं, आप सभी का स्वागत आज़ादी चषक 2025 और इस अगली गेंद अभी स्ट्राइक पर। इस बार हेलीकॉप्टर उड़ाया जरूर, लेकिन ये कहां लैंड होगी? वहां पर समीर शिंदे गेंद के नीचे और समीर के हाथ में ये गेंद लैंड होगी। दूसरा कैच पकड़ा यहाँ पर समीर ने, बेहतरीन यहाँ पर कैच और दूसरा विकेट का पतंग अभी धाबाड़े का। शुक्रिया डीजे। और इसी बीच दिनेश मालपोटे की क्या जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। अपने ओवर में अभी तक कोई बड़ा स्ट्रोक खेलने नहीं दिया, जकड़ के रखा है सभी बल्लेबाज को और बैक टू बैक यहाँ पर विकेट जाता हुआ D11 के लिए। और अगले बैट्समैन है जय, स्ट्राइकर दिनेश। पटकी हुई गेंद बाहर जाती हुई सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई, यहाँ पर कोई नुकसान नहीं। और थोड़ा सा यहाँ पर सलाह मशवरा करते हुए आकाश धाबाड़े जय के साथ, क्योंकि जो स्कोर पे नजर डाले ना, 95 का पीछा करना है और ये 95 का पीछा किस प्रकार करना है आकाश जरूर जानते हैं, उनका साथ देना होगा। उसी बीच अच्छी गेंदबाजी दिनेश की। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार बल्ला चलाया जरूर, मिड विकेट के ऊपर फील्डर काफी दूर, मयूर वहां पर खड़े आसानी से जब तक के गेंद को फील्ड करेंगे केवल एक ही रन। और यहाँ पर काफी कंजूस भरी गेंदबाजी करते हुए यहाँ पर दिनेश मालपोटे 9 रन 2 विकेट के नुकसान पर D11 की टीम। अब स्ट्राइक पर आकाश। इसके बाद होने वाला मैच देवरोड की दोनों ही दिग्गज टीम के बीच में ये मैच खेला जाएगा। एक तरफ बापू अन्ना कातले स्पोर्ट्स फाउंडेशन दत्तनगर, उसके विरुद्ध 11 चैलेंजर देवरोड। अगली गेंद इस बार 2 बार यहाँ पर गेंद टकराई बल्ले पर और वहां पर खिलाड़ी मौजूद, यहाँ पर आकाश भी सस्ते में बाद हुए। वाह भाई वाह, क्या गेंदबाजी की इस बार दिनेश मालपोटे ने। अगर आपको दिनेश की यहाँ पर गेंदबाजी पसंद आई तो एक बार जोरदार तालियां दिनेश के लिए। 3 विकेट केवल 9 रन पहले ओवर में, लाजवाब गेंदबाजी दिनेश। शुक्रिया डीजे।
डीजे मास्टर भी यहाँ पर पूरा हाथ बढ़ा रहे, यहाँ पर मनोरंजन कर रहे हैं अपने दर्शकों का। आज 15 अगस्त का ये दिन है, आज काफ़ी बेहतरीन दिन सारे इंडियन लोगों के लिए। पहली गेंद जयेश की, हवा में गेंद, क्या बेहतरीन स्ट्रोक, जय के बल्ले से निकलता हुआ, बिग 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 षटकार, 6 रन। क्या जबरदस्त बैटिंग कर रहे हैं यहाँ पर जय। इस प्रकार की बैटिंग चाहिए अब G11 की टीम को। जय के बल्ले से आता हुआ एक बेहतरीन छक्का, और इस बार कवर से ऊपर से खेल दिया है, कोई खिलाड़ी नहीं। वाह भाई वाह, ये सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये केवल अपनी टीम की जरूरत देखते हैं। गुड शॉट जय। क्या जबरदस्त बैटिंग यहाँ पर जय कर रहे हैं। लेट आए पर थोड़ा सा जरूर अपनी टीम के लिए यहाँ पर बड़े रन जोड़ने की कोशिश कर रहे हैं जय। फिर एक बार ओवर पिच पे, इस बार सीधे, वाह वाह भाई वाह, जय हैट्रिक छक्का लगाते हुए अपने टीम के लिए। वेल प्लेड जय। थैंक यू डीजे। और अब अक्षय अंबेकर की यहाँ पर बराबरी कर दिया। अक्षय अंबेकर ने पहले इनिंग में हैट्रिक छक्के लगाए थे, इसी बीच जय ने दूसरी इनिंग में यहाँ पर हैट्रिक 6 लगाया है। और अब जाकर के D11 की गाड़ी पटरी पर आती हुई इस बार बल्ला घुमाए, वहां पर फील्डर जरूर मौजूद है, केवल 1 रन। और अब स्ट्राइक जरूर छोर होगा और बदलते हुए जय केवल 1 रन मिला। और अब स्ट्राइक पर मावल क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष प्रेसिडेंट मनोज धाबाड़े। अब यहाँ पर जय का साथ देना होगा मनोज को अपने टीम के लिए। जिस प्रकार की बैटिंग जय ने की है, जैसे घेर बदला है ना अपनी टीम का और अपने खुद का, इस प्रकार की बैटिंग की जरूरत है, क्योंकि जानते हैं 95 काफी बड़ा स्कोर है, इसका पीछा करना है तो किस प्रकार करना है, दोनों ही बल्लेबाज जानते हैं। इस बार गेंद कई और बल्ला काफी जोर से घुमाया था यहाँ पर मनोज ने, लेकिन सीधे गेंद विकेट कीपर के दस्तानों में एक बिंदी गेंद आती हुई जयेश की तरफ से। जय राइट आर्म राउंड द विकेट। इस बार सेम शॉट, लेकिन गेंद थोड़ी सी नीचे रही और सीधे विकेट कीपर के दस्तानों में गई। तो 2 ओवर का खेल यहां पर समाप्त हुआ। 28 पर 3 D11 की टीम। देखते रहिए, 18 गेंदों का यहां पर खेल बाकी है। चाहिए यहां पर 67 रन। यूं जाते हैं यूं आते हैं, डीजे बाबू को मौका देते हैं। शुक्रिया डीजे। और इसी बीच 2 ओवर के बाद 28 रन बन चुके। 28 लॉस ऑफ 3 विकेट। 3 ओवर के बाद 3 विकेट। और अगला गेंदबाज दिनेश। इस बार जय का यहां पर हेलीकॉप्टर उठा और ये गेंद 1 बाउंस सीधे बॉन्ड लाइन के बाहर। 4 रन। वेल प्लेड जय।
इस बीच अच्छी बैटिंग कर रहे हैं जय अपनी टीम के लिए, रुकने का नाम नहीं ले रहे। बैक टू बैक सिक्सर, बैक टू बैक चार, और इस बार देखिए यू मिस आई डेफिनेटली मिस, और यहां पर फर्नीचर डिस्ट्रॉय, बड़ा विकेट दिनेश मालपोटे को। थैंक यू डीजे। सभी मेहमानों का यहाँ पर हार्दिक स्वागत, और अपना महत्वपूर्ण यहाँ पर जो टाइम निकाला दत्तनगर की टीम, आपका बहुत बहुत तहे दिल से स्वागत करते हैं। इसी बीच चलिए फिर से चलते हैं मैदान में। जय ने अपनी टीम के लिए 8 गेंदों में 24 का योगदान दिया। क्या बैटिंग कर रहे थे अपनी टीम के लिए। और अब अगले बैट्समैन अक्षय, लेफ्ट हैंड बैट्समैन। अब यहाँ से ना थोड़ा उल्टी गिनती स्टार्ट करनी होगी D11 को अपने इस मैच को जीतने के लिए। गेंदें आपके पास केवल है 16 और मैच जीतने के लिए चाहिए 63 की जरूरत है यहाँ पर 16 गेंदों में। दिनेश, और इस बार थोड़ी सी हल्की हुई गेंद, और अक्षय ने काफी जोर से इस बार बल्ला घुमाया, थोड़ी रुक के इस बार थोड़ी गेंद आई, और अच्छी डॉट बिंदी गेंदबाज। और इस मैच के मुख्य अंपायर काफी एक्सपीरियंस और तजुर्बे भरे अनिल माली, महेश शिंदे, अमर साटे सर। इस बार बेहतरीन गेंद, बैक टू बैक बिंदी देखने मिल रही है यहाँ पर दिनेश की तरफ से। क्या गेंदबाजी कर रहे हैं। अभी तक दिनेश ने 10 गेंदें डाली है, 7 रन खर्च किए और 4 महत्वपूर्ण विकेट चटका यहां पर दिनेश ने। अगली गेंद, इस बार फुल टॉस, लो फुल टॉस गेंद, और इस बार फिर से बिंदी, बैक टू बैक ये बिंदी गेंद आती हुई। अच्छी गेंदबाजी यहां पर दिनेश की। आखिरी गेंद दिनेश की। इस बार भी ये डॉट बॉल। एक बार जोरदार तालियां दिनेश मालपोटे के लिए। 2 ओवर 7 रन 4 विकेट, लाजवाब गेंदबाजी दिनेश मालपोटे। थैंक यू डीजे। अब मैच जीतने के लिए चाहिए यहाँ पर 12 गेंदों में 63 की जरूरत है D11 टीम को। यहाँ पर अगले गेंदबाज मयूर भिलारे, स्वराज उर्से की टीम की तरफ से। एक युवा खिलाड़ी है, यंगस्टर टैलेंट है, और इस बार अच्छी गेंद, डॉट। अब 11 में 63 की जरूरत। इसके बाद होने वाला मुकाबला काफी रोमांचक मुकाबला देखने मिलेगा दर्शकों को। दोनों ही देवगढ़ की दिग्गज टीमें, एक तरफ शेर तो दूसरी तरफ बब्बर शेर। पर इस क्रिकेट के खेल में देखना है कौन होगा यहाँ पर सवा शेर। पटकी हुई गेंद, पॉइंट के ऊपर खेल दिया खिलाड़ी वहां पर मौजूद जयेश। जब तक कि कलेक्शन करते केवल दोनों ही बल्लेबाजों ने 1 रन लिया। इसी बीच छोर बदलते हुए अक्षय को अब स्टार्ट पर ले गया है अक्षय धबाड़े। 10 गेंदे 62 की जरूरत। Mayur again right arm over the wicket to Akshay Dhabade. इस बार फिर से
बैट काफी जोर से घुमा रहे हैं, गेंद से थोड़ी नजर सी हट रही है। अगर इसी रबर बॉल को केवल आपको टाइमिंग करना है, गेंद को आने दीजिए, फिर उसके बाद गेंद पर प्रहार कीजिए। ब्लाइंड स्ट्रोक से यहाँ पर ताकत लगाने की जरूरत नहीं है इस रबर की गेंद पर। अगली गेंद मयूर की, इस बार देखिए टाइम करने की कोशिश, बाहरी किनारा लिया। इसी बीच और एक डॉट गेंद। धीरे धीरे यहाँ पर जो है स्वराज उर्से टीम का पडला जो है काफी भारी होता नजर आ रहा है। और इसी बीच 8 गेंदों में 62 की जरूरत, यानी कि लगभग 80% ये मैच स्वराज के तरफ झुकता हुआ। लेकिन ये क्रिकेट का खेल है, कुछ कहा नहीं जा सकता है। आने वाली 8 गेंदें निर्धारित है, देखना है इस बीच क्या होगा। इस बार जोर से गिरी गेंद और पॉइंट के क्षेत्र पर खेल दिया, वहां पर खिलाड़ी काफी दूर। अक्षय ने अच्छी पॉइंट पर खेला और अपना छोर बदला और 1 रन मिला। इसी बीच लास्ट बॉल मयूर की, 7 गेंदें 61 की जरूरत। मनोज ऑन स्ट्राइक, मनोज धाबाड़े, पटकी हुई गेंद। इसी बीच और एक डॉट बॉल आती हुई और अब 6 गेंदों में T11 को जीतने के लिए चाहिए यहां पर 61 रन। थैंक यू। और आखिरी ओवर यहां पर लेकर आएंगे आकाश शिंदे, राइट आर्म और द विकेट अक्षय धाबाड़े के लिए। 6 गेंदों में 61 की जरूरत। इस बार फिर से जोर से मारना चाह रहे थे और यहां पर कवर्स में जाती हुई गेंद, वहां पर खिलाड़ी मौजूद दिनेश मालपोटे, केवल 1 रन मिलेगा। इसी बीच 5 गेंदों में 60 की जरूरत। स्ट्राइक पर मनोज, आकाश वाइट आर्म और द विकेट। इस बार पॉइंट की तरफ खेल दिया, वहां पर खिलाड़ी काफी दूर चेस। ये शॉट बॉल आता हुआ, कोई रन नहीं लिया इस बीच दोनों ही बैट्समैन ने। अगली गेंद आकाश शिंदे, इस बार अच्छा स्ट्रोक, वहां पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं आ रहा है और वहां पर अच्छी कलेक्शन। केवल इस मैच की औपचारिकता बाकी है और 3 गेंदें बाकी इस मैच की। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर और इसी बीच वाइड का इशारा अंपायर अनिल माली द्वारा। और केवल अब 2 गेंदें आना बाकी इस मैच की। अक्षय, इस बार मिड विकेट के ऊपर खेल दिया, वहां पर खिलाड़ी मौजूद। 1 बाउंस सर के ऊपर से निकल जाएगी और ये 4 रन। लास्ट बॉल, इस बार सीधे बल्ले से खेला और इसी बीच और एक यहाँ पर बाउंड्री आती हुई और इस मैच को स्वराज उर्से ने जीता है काफी बड़े मार्जिन से। 54 रन से इस
49 से इस मैच को जीता है और अगले राउंड में प्रवेश किया है। वेल प्लेड टीम उर्शे। और इसके बाद जो एक सत्कार होने वाला है द अमेजिंग प्लेयर यंगस्टर यश को इस बार आयुष स्पोर्ट्स की तरफ से एक बेहतरीन बैट यहां पर गिफ्ट दिया जाएगा। और इस मैच के मैन ऑफ द मैच मयूर भिलारे।